नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आता मिहिका ज्या कारणामुळे हर्षवर्धनशी लग्न करते आणि हर्षवर्धन तिला ब्लॅकमेल करतो, तेच कारण म्हणजेच ते रिपोर्ट हे खोटे आहेत, हे आता मुक्ताच ही मिहिकासमोर आणणार आहे. आणि त्यानंतर मग आता आदित्यला भडकवणाऱ्या सावनीला मुक्ता कसा धडा शिकवणार आणि तिची लायकी कशी काढणार आहे, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. मुक्ता आणि सागर यांचं सुंदर असं आयुष्य आणि संसार सुरू असताना अचानकच सावनी घरी आलेली असते आणि त्यामुळे सगळ्या घरामध्ये अगदी टेन्शनचं वातावरण पसरलेलं असतं. प्रत्येकजण हा आपल्या परीने आदित्यला या टेन्शनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर या सगळ्यामध्ये आदित्य मात्र फारच खचून गेलेला असतो आणि त्याला तसं पाहून सगळेजण खूप दुःखात असतात. एवढ्याशा लहान मुलाला या सगळ्यातून कसं सावरायचं हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. मात्र मुक्ताने त्याला घरी आणून खूप मोठं काम केलेलं असतं. ते पाहून आता सागरला तिचा खूपच अभिमान वाटत असतो. नंतर माधवी आणि पूर्व हे घरी आलेले असतात आणि ते घरी आल्यानंतर आता सावनी आणि आदित्यला घरी बघतात. मात्र जेव्हा सई ही माधवी आणि पूर्वला बघते तेव्हा खूपच खुश होते आणि ती म्हणते की माझी आजी आली. तेव्हा मग ती त्यांना भेटायला जाते. मात्र तिथे माधवीला आदित्य आणि सावनी बसलेले दिसतात आणि ते पाहून माधवीचं डोकंच फिरतं आणि माधवी म्हणते की हे काय आहे गं, सावनी या घरात पुन्हा का राहायला आली. तेव्हा मुक्ता म्हणते की काही दिवस गेले तू इथे नव्हतीस ना, म्हणून तुला काही माहिती नाही आहे, पण इथे खूप काही घडून गेलेले आहे. आता माधवी दचकते आणि म्हणते की म्हणजे म्हणजे काय झालं आहे आणि आपल्या घरात कोण का नाही आहे, मी का कुठे गेली. तेव्हा मुक्ता आणि सागर हे तिला मिळून काही सांगतात आणि सगळं ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ते म्हणते की हे सगळं काय आहे, तो हर्षवर्धन नालायक आहे. आपण त्या सावनीला किती समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिने आपलं ऐकलं नाही. आता ती तिच्या कर्माची फळं भोगेल. मग मुक्ता म्हणते की म्हणून तिला हर्षवर्धनने घरातून बाहेर काढलं आणि ती कालच रात्री आमच्या घरी आलेली आहे, म्हणजेच मी तिला घेऊन आली आहे. ती रस्त्यावर होती गं, कचऱ्याच्या डब्यामध्ये होती आई, म्हणूनच मला हे सगळं पाहून खूप वाईट वाटलं. तो बिचारा आदित्य, त्याची काय चूक आहे या सगळ्यात. आणि आदित्यने फोन केला सागरच्या फोनवर, मी हे ऐकलं आणि मी घेऊन आले त्यांना घरी. आणि सावनी पूर्ण नशेमध्ये होती, काय बोलावं तिला काहीच कळत नव्हतं. मला सांग, मी कुठे चुकले का, तुझी मुलगी चुकले असं तुला वाटत आहे का, तर तू मला बोलू शकतेस. त्याच वेळेला माधवी म्हणते की नाही गं बाळा, तू अजिबातच चुकली नाहीस, तुझ्यात माझीच तर शिकवण आहे. अडल्या नडलेल्यांना मदत करायची आणि आपल्या माणसांना कधीही एकटं दुःखात सोडायचं नाही, ही तुझी माझी दिलेली शिकवण आहे. म्हणूनच तू हे सगळं काही करणार नाही, मला माहीत होतं. माधवी म्हणते की स्वामी, हे सगळं फारच भयंकर आहे. मला काळजी वाटते ती त्या लहान जीवाची, आदित्याची. अगं इतक्या लहान वयात हे सगळं त्याला सहन करावं लागतंय, त्या बिचाऱ्याची काय चूक आहे याच्यात. तेव्हा मुक्ता म्हणते की त्याच कारणावरून मी इथे ठेवून घेतलं आहे त्याला. मग आता मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यावर माधवी म्हणते की पण मला आवडले नाही की सावनी इथे राहणार आहे. त्याच वेळेला आता ती म्हणते की काय करणार. मग सावनीचा विषय निघाल्यावर इंद्राला माधवी म्हणते की तुम्हाला तरी हे पटतंय का की तुमची अगोदरची सून इकडेच राहणार आहे, तुम्हालाही तरी योग्य वाटतंय का, असं सगळं ती इंद्राला विचारत असते. त्यावेळेला इंद्रा माधवीला पाणी देता देता म्हणते की काय सांगू तुम्हाला, मला तर हे सगळं अजिबातच आवडलेलं नाही आणि हे सगळं करावं लागतंय ते आदित्यसाठी करावं लागतंय. त्यामुळे त्या सावनीचं जास्तच फावलेलं आहे, कारण आदित्य हा तिच्या आईशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच इंद्रा म्हणते की काय करणार, हे सगळं आपण करणारच ना आणि भोगणारच ना. आणि ही आपली मुक्ता म्हणजे जणू सद्गुणाचा पुतळा आहे ना, पुतळा. काही झालं तरीही तीच पहिले मदतीसाठी धावणार. आणि हो, ती आदित्यसाठी करते म्हणजे आदित्यसाठी, हे पाहून मला खरंच खूप तिचं कौतुक वाटतंय. खरं तर सुरुवातीला तिचा राग आला होता, पण तिने आदित्यचा विचार करून तिला इथे आणलं. चटक सांदेनीला इथे राहायला मिळते कारण आदित्य, त्याच्यामुळेच ती इथे राहू शकते, बाकी काही नाही. तेव्हा आता मुक्ता माधवीला म्हणते की प्लीज तू समजून घे ना, आदित्यसाठी आम्ही सगळं करत आहोत. तेव्हा माधवी शांत होते. पण मिहिकाचं सत्य जेव्हा माधवीला समजतं तेव्हा ती खूपच दुःखी होते. सागर आणि मुक्ता मिळून तिच्या कानावर हे सगळं सत्य घालतात. तेव्हा ती म्हणते की हे सगळं असं कसं झालं, माझा या सगळ्यावर विश्वासच बसत नाही मुक्ता की मिहिका हे सगळं करू शकते. आणि मिहिका तरी कशाची त्याच्याशी लग्न केले,
का केले हे सगळं तिने? तेव्हा मुक्ता म्हणते की मलाही काही माहिती नाही आहे, मी सत्य जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. पण त्याच वेळेला आता माधवी म्हणते की एकदा प्लीज तिच्याशी तू बोलून घे, नक्कीच तुला काहीतरी सांगेल. तेव्हा माधवी मिहिकाला फोन करून बोलावून घेते आणि त्यानंतर मिहिकाला ती म्हणते की तू एकटीच ये, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मावशी लग्नानंतर बोलावते आहे हे ऐकल्यानंतर मिहिका मात्र तिला भेटण्यासाठी तयार होते आणि तेव्हा मुक्ता तिथेच असते. माधवी म्हणते की मला तुझे वागणे बरोबर नाही वाटत आणि ती म्हणते की हे सगळं असं का केलंस तू, काय कारण होतं? अगं मी इथे नव्हते तर तुझी मुक्ताताई तरी होती ना, तू हे सगळं का केलंस त्याचं कारण तरी तू सांगायचंच ना तिला. तेव्हा मिहिका म्हणते की नाही गं, मी सगळं तिच्याशी बोलून ऑलरेडी झालेली आहे, तर पुन्हा पुन्हा तोच विषय कशाला, म्हणूनच मी तिला काहीच बोलले नाही. त्याच वेळेला आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला फार वाईट वाटतं आणि नंतर मिहिका म्हणते की मला माफ कर मावशी, मी काहीतरी कारणास्तव केलेले आहे, पण मी ते नाही सांगू शकत. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की मला खरं सांग काय कारण आहे, आता तुला माझी शपथ आहे, खरंच तू मला जर बहीण समजत असशील ना तर तू खरं कारण काय आहे ते सांगशील. आणि मावशी पण सांगते की हो, खरं कारण काय आहे ते आम्हाला सांग, नाहीतर आम्ही तुझ्यासाठी कायमच्या मेलो. तेव्हा मात्र मिहिकाचा बांध सुटतो. ती हे सगळं सांगू लागते. ती म्हणते की जेव्हा मी हॉटेलमध्ये गेले होते तुमच्या हनीमून स्वीटचं सगळं प्लॅनिंग करण्यासाठी, म्हणजेच सावनी आणि हर्षवर्धनच्या, तेव्हा आमच्यात जे काही झाले ना त्याचे रिपोर्ट हर्षवर्धनने काढून घेतले आहेत आणि ते रिपोर्ट त्याने मला ब्लॅकमेल करून मीडियामध्ये दाखवेल हे असं सांगितलं आणि म्हणूनच मग तुझ्या आयुष्याची वाट लागेल असं त्याने मला सगळं सांगितलं. त्याच वेळेला आता हे सगळं ऐकल्यानंतर मुक्ताला खूपच वाईट वाटतं आणि हे सगळं झाल्यावर मिहिका म्हणते की सगळ्यांची त्याने बदनामी केली असती म्हणून मला हे ऐकावं लागलं. तेव्हा मुक्ता म्हणते तू काळजी करू नकोस, आपण पुन्हा तुझे रिपोर्ट्स काढू आणि तेही माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे. म्हणून मुक्ता ही मिहिकाला घेऊन तिच्या ओळखीच्या डॉक्टरकडे जाते आणि मिहिकाचे सगळे रिपोर्ट काढून घेते. तेव्हा डॉक्टर तिला म्हणते की नाही, तुमचं हे सगळे रिपोर्ट आहेत ते निगेटिव्ह आहेत आणि तुमच्यामध्ये आणि त्या कोणत्याही माणसामध्ये काहीही झालेले नाही. हे रिपोर्ट्स जे त्याने आणले आहेत ते सगळे खोटे असतील किंवा तुम्हाला ब्लॅकमेल केलं असेल. हे ऐकल्यावर मात्र मुक्ताला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, हे सगळे रिपोर्ट्स खोटे आहेत डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणते की हो, तुम्ही बरोबर ऐकताय आणि तुम्हीही डॉक्टरच आहात मुक्ता, म्हणून तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजू शकतं. आणि हे जे सगळे काही रिपोर्ट आहेत ना यावरून हेच सिद्ध होतंय की मिहिका या वर्जिन आहेत आणि यांच्यासोबत काहीही घडलेले नाही. आता हे ऐकल्यावर मात्र मिहिकाला खूपच राग येतो आणि त्यानंतर मिहिका विचार करतो की त्या नीच माणसाने याच गोष्टीमुळे माझ्याशी लग्न केलं. तेव्हा मुक्ता तिथेच तिला म्हणते की तू जर मला हे सगळं सांगितलं असतंस, अगोदरच बोलली असतीस तर आपण सगळं सॉल्व्ह केलं असतं. तू खूप घाईत निर्णय घेतलास. मिहिका आता हर्षवर्धनचा बदला घेण्याचा ठरवते. त्यानंतर आता सावनी आदित्यला म्हणते की या घरात आपण फक्त पाहुणे आहोत आणि तेव्हा तो म्हणतो की असं नाही आहे, मुक्ता काहीच वाटू देत नाही, ती खरंच खूप चांगली आहे आणि आपली खूप काळजी घेत आहे. तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि पप्पा पण माझी काळजी घेत आहे. बघितलंस ना, सगळं कुटुंब माझी काळजी घेत आहे आणि हीच माझी फॅमिली आहे, तो हर्ष अंकल नाही, असं सरळ तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला ती विचार करू लागते की जर या लोकांनी आदित्यवर असं स्वतःची सवय लावली आणि अशीच प्रेम आणि माया देत राहिले तर आदित्य एक दिवस मलाही सोडायला कमी करणार नाही आणि मी एकटी पडेन आणि हा आदित्यच माझ्या हुकमाचा एक्का आहे, कारण त्याच्यामुळेच मी या कुटुंबामध्ये राहू शकते, म्हणून मला त्याच्या मनात त्यांच्याविषयी विष पेरावंच लागेल असं ती म्हणत असते. तेव्हा ती त्याला म्हणते की आदित्य बेटा असं नाही आहे, ती मुक्ता नाही सगळं मुद्दाम करत आहे, तिचा चांगुलपणा दाखवण्यासाठी ती मुद्दाम हे सगळं करते. तिनेच तर तुझ्या मम्माचं आयुष्य खराब केले आणि तिनेच तर आणि या मिहिकाने मिळून हे सगळं केलं, म्हणून तर आपल्याला हर्षने घराबाहेर काढलं आणि आपण मिळून त्यांना धडा शिकवायचा. तू अजिबात त्या मुक्तावर विश्वास ठेवू नको. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की नाही मम्मा, तू अजिबात काळजी करू नकोस, ज्या लोकांनी तुला हे सगळं भोगायला लावलं ना त्यांना मी अजिबातच सोडणार नाही आहे. आणि मुक्ता तिला तर मी बरोबरच बघून घेईन, तिला जे काही माझ्याशी चांगलं वागायचं आहे ते वागू दे, आपल्याला इथे राहायचं आहे ना थोडे दिवस, ठीक आहे. तेव्हा मग ती म्हणते की बेटा लवकरच मी कुठेतरी जॉब शोधेन आणि आपल्या दोघांसाठी काहीतरी बघेन मी, पण तू तोपर्यंत इथे शांतच राहा, इथे काहीच बोलायचं नाही, आपल्याला फक्त त्यांचा बदला घ्यायचा आहे हे लक्षात ठेव, मनामध्ये ह्याच गोष्टी ठेवून चाल तू, आणि इथे राहायचं आहे, इथे अजिबात इमोशनली अटॅचमेंट व्हायची नाही. आता हे सगळं त्यांचं बोलणं स्वातीने ऐकलेलं असतं. ती मनातच विचार करते की ही सावनी किती हरामी आहे, मुक्ता हिच्यासाठी इतकं काही करते पण हिची मात्र शेपटी वाकडी ती वाकडीच राहणार आहे. शेवटी कुत्र्याची शेपटी ही वाकडी ते वाकडीच. आणि जेव्हा घरी सागर आणि मुक्ता येतात तेव्हा त्या दोघांनाही ती हे सगळं सांगते
आणि म्हणते की हे सगळं मुद्दाम ती सावनी करत आहे. ते आदित्यला आपल्या सगळ्यांच्या विरोधात भडकवत आहे. हे सगळं करून तिला काय मिळणार आहे काय माहिती. मुक्ता म्हणते की त्यांना वाटत असेल की आदित्यची कस्टडीही आपण घेऊ, कारण ज्यावेळेला हर्षवर्धनशी लग्न मोडत होतं तेव्हा जाऊन सागर हे त्या सावनीला म्हणत होते की माझी आदित्यची कस्टडी मी घेतो, आणि या सगळ्यामुळे आता ती मुद्दामच त्याला त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. तर इथे आता सावनी ही बॅग घेऊन घराच्या बाहेर पडत असते आणि म्हणते की इथे जवळच एक चाळ आहे एलबी नावाची, त्या चाळीत मी राहीन आणि इथे अजिबात मी राहायला नको. तेव्हा आता ती म्हणते की माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत. तेव्हा मुक्ता ही तिच्यावर खूपच चिडलेली असते. मुक्ता तिला म्हणते की तुम्हाला कोणी या घरात पैसे मागितलेत का? हे सगळं करतोय ते आदित्यसाठी करतोय, त्याच्यामुळे या घरात पैशाची तुमच्याकडे कोणीही काही मागणी करणार नाही. आणि 1 मिनिट, हे हॉटेल नाही आहे, हे कोळींचं घर आहे, कोळींचं घर, आणि इथे कोणालाही पैसे मागितले जाणार नाही. आणि त्याच वेळेला आता मुक्ता तिच्यावर चिडलेली असताना ती म्हणते की आदित्य या घरातून कुठेही जाणार नाही. सागर म्हणतो की जर तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. आणि मग आता आदित्यचा या घरावर पूर्ण हक्क आहे. जेवढं हे घर सईचं आहे ना, तेवढंच हे घर आपल्या आदित्यचंही आहे. म्हणूनच मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. हे इंद्रा ऐकते आणि इंद्राला आता तिचाही राग येऊ लागतो. ती म्हणते की काय गं चटक चांदणे, शेवटी स्वतःचं रूप दाखवलंस ना. या मुक्ताने तुझी इतकी मदत केली, पण तू मात्र स्वतःचा फणा काढलासच गं. मला वाटलंच होतं तू कधी सुधरूच नाही शकत. इतकं काय गं झालं, इतकं तुझ्यावर वेळ आली आणि मंजा सुनेनं तुला वाचवलं, पण तरीही तू तशीच वाकडी शिपटी घेऊन जगतेस काय गं. त्याच वेळेला आता आदित्य हे सगळं ऐकत असतो आणि नंतर मग आता आदित्य सागरला सांगतो की पप्पा, मम्मा एकटी कुठे जाईल, तिला पण प्लीज इथेच राहू दे ना. तेव्हा आदित्यमुळे मुक्ता सावनीला तिकडेच राहायला सांगतो. आणि आता सावनीच्या या सगळ्या कटकारस्थानांना मुक्ता कशाप्रकारे उत्तर देणार आहे, आदित्यच्या मनात असलेलं मुक्ताविषयीचं विष सागर कसा संपवेल आणि ह्या सगळ्यामधून सावनीच्या तावडीतून आदित्यला तो कसा सोडवेल, हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. आणि या सगळ्याच कारस्थानांना मुक्ता कसं उत्तर देणार आहे हे देखील पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.